नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री हा चॅप्टर या ठिकाणी चालू केलेला आहे। आपली जवळपास इंट्रोडक्शन आपण बघितलं, तुम्ही सर्वांनी इंट्रोडक्शन बघितलेलं असेल याचं। यानंतर 5.1 प्रॅक्टिस सेट आपली झालेली आहे। आता आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्रीची 5.2 ही सेकंड प्रॅक्टिस सेट या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। खरं पाहता विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रॅक्टिस सेट हा जो एकंदरीत हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक अतिशय सोपा टॉपिक आपण आपल्या एकूणच जॉमेट्री मधला समजला जातो। अगदी सोपा टॉपिक आहे, लहान टॉपिक आहे। प्रॅक्टिस सेट आपल्याला या ठिकाणी 5.2 आपल्याला चालू करायची आहे। तुम्ही सर्वजण कॉन्सन्ट्रेशन देऊन या ठिकाणी बघणार आहात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी सांगतोय, एकदम अगदी कॉन्सन्ट्रेशन देऊन सर्वांनी या ठिकाणी बघायचंय। काय बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी काय आहे, प्रॅक्टिस सेट 5.2 हा या ठिकाणी आपला चाललेला आहे। प्रॅक्टिस सेट 5.2 आपला चाललेला आहे। प्रश्न काय त्याच्यामध्ये, पहिला फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P। काय म्हणलं या ठिकाणी, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P इफ P डिवाइड्स द लाइन सेगमेंट joining the points A is equal to -1 and 7। काय म्हणले बेटा, A is equal to -1 and 7 and B is equal to 4 and -3। लक्षात घ्या, आपल्याला काय काढायचं आहे, सर्वांचं फोकस माझ्याकडे इकडे असलं पाहिजे। फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P। बघा, P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे आहेत। इफ P डिवाइड्स द लाइन, P चे कोऑर्डिनेट काढायचे आहेत। इफ P डिवाइड्स द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स A and B इन द रेशो 2:3। तर आता नेमका प्रश्न काय म्हणलाय हे ऑटोमॅटिकली सोल्युशन पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल। फक्त एक लक्षात ठेवा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P आपल्याला काढायचे आहेत। आपण सोल्युशन या ठिकाणी बघितलं। सोल्युशन म्हणलं लेट A इज इक्वल टू 1 -1 आणि 7। बरोबर आहे। हा A इज इक्वल टू किती दिलाय बेटा, प्रश्नामध्ये पॉइंट्स किती दिलेले आहेत, A इज इक्वल टू -1 आणि 7। याला आपण x1 आणि y1 म्हणलं, हे सर्वांना माहितीच आहे। याच्यामध्ये हा x1 असतो, हा x2 असतो, हा y1 असतो, हा x1 हा y1, हा x1 हा y1। म्हणून या ठिकाणी लेट A इज इक्वल टू -1 आणि 7 याला x1 y1 म्हणलं। B इज इक्वल टू, हा जो B आहे बेटा, हा B इज इक्वल टू किती आहे, 4 आणि -3। B 4 आणि -3 आहे, त्याला इज इक्वल टू देऊन आपण याला x2 आणि याला y2 म्हणलं। याला x1 याला y1 याला x2 याला y2। ठीक आहे। आता आपल्याला काढायचं काय होतं बेटा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P। P चे पॉइंट्स आपल्याला काढायचे होते। सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या, P चे पॉइंट आपल्याला काढायचे होते। P डिवाइड्स AB इन रेशो 2:3। काय म्हणलं या ठिकाणी, P डिवाइड्स, P जे आहे बेटा हे डिवाइड्स करतं, P डिवाइड्स AB। बरोबर आहे, P डिवाइड्स AB इन द रेशो 2:3। बरोबर आहे। हे बघा, फाइंड द कोऑर्डिनेट, आपण प्रश्न वाचू एकदा बेटा। फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P इफ P डिवाइड्स द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स A आणि B। ह्या पॉइंटला P डिवाइड्स करते कशामध्ये, इन द रेशो 2:3। बरोबर आहे, P डिवाइड्स करते या रेशो मध्ये 2:3। त्यामुळे या ठिकाणी म्हणलं P डिवाइड्स AB। बरोबर आहे, P डिवाइड्स करते A आणि B पॉइंटला कोणत्या रेशो मध्ये, 2:3 रेशो मध्ये। इथपर्यंत आलो आपण। त्यानंतर देअरफॉर म्हणलं हा A इज इक्वल टू, याला काय म्हणलं बेटा, A आणि B च्या फॉर्म मध्ये, याला A इज टू B हा रेशो जर घेतला तर तो आहे 2:3, हा आहे 2:3। आता इथे मग इथपर्यंत आपण लिहिलं, हे सगळी वरची इन्फॉर्मेशनच आपण इथे लिहिलेली आहे। आता म्हणा बायसेक्शन फॉर्म्युला, सर्वांना माहिती बायसेक्शन फॉर्म्युला, x इज इक्वल टू ax2 प्लस bx1 अपॉन a प्लस b। A किती आहे बेटा, सर्वांना माहिती, A बघा या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी A ची व्हॅल्यू 2 ठेवली। x2 किती आहे, x2 हे बघा हा x2 आहे, x2 किती आहे, 4 आहे, हा 4 ला 4 ठेवला, प्लस ला प्लस घेतला। B किती आहे राजा, या ठिकाणी बघा बेटा B किती आहे, B आहे, हे बघा हा B या ठिकाणी 3 आहे, हा B 3 ठेवला। x1 किती आहे, -1 आहे, -1 ठेवला। A प्लस B हा 2 प्लस 3 आहे, A 2 आहे, B 3 आहे, तो या ठिकाणी ठेवला। याच्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या आणि पुढे आपण या ठिकाणी आलो। हा किती येतो बेटा, 4 आणि 2, 4 2 जा 8 आणि 3 1, 3 इंटू 1 -3, प्लस आणि मायनस मायनस होतं, 8 -3 या ठिकाणी येईल आन्सर, 8 - 3 आणि हा डिनॉमिनेटर 3 + 5 किती येतो,
3 + 2 5 येतो. 8 - 3 अपॉन 5 किती येतं बेटा? 8 मधून 3 आपल्याला काढायचे आहेत. 8 मधून 3 जर आपण काढले किती येते? सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्या. 8 - 3 किती येतं? 8 - 3 5 येतं आणि हा इथं 5 ला 5 राहतो. 5 अपॉन 5 x = 1. या ठिकाणी आपण ह्याला सोडून घेतलं. 5 अपॉन 5 x = 1 येतं. हे x आपल्याला काढायचं होतं. या ठिकाणी हा x आपल्याला काढायचा होता. आता लक्षात घ्या आता y हा x चा कोऑर्डिनेट काढला बेटा. आता y साठी आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार? y = ay2 + by1 अपॉन a + b. ay2 + by1 अपॉन a + b. ह्याच्यामध्ये आपण काय केलं बेटा? a ची व्हॅल्यू कुठे आहे रे राजा? a कुठे? a बघा 2 आहे. a ला 2 ठेवलं. y2 कुठं आहे? हे बघा y2 या ठिकाणी बघा रे, हा y व हा y2 - 3 आहे. -3 ठेवला. प्लसला प्लस जशाच ठेवला. b ला किती ठेवलं या ठिकाणी? हे बघा ही a आणि b ला 3 ठेवला आणि y1 या ठिकाणी आहे. हा y1 7 आहे. y1 7 ठेवला या ठिकाणी अपॉन a आणि b 2 आणि 3 आहे. 2 आणि 3 ठेवला. या ठिकाणी याला सोडून घेतला आपण. 3 दोन्ही 6 -6 चिन्ह मायनसचं, प्लसला प्लस चिन्ह द्या. 7 3 जा 21. 21 प्लस -6 + 21 किती येणार आहे आन्सर? 15 येणार आहे. अपॉन 5 हा 15 अपॉन 5 किती येणार आहे बेटा? डिवाइड केल्यानंतर 5 1 जा 5. 15 ला डिवाइड करा. 15 ला 5 न डिवाइड करा. y = 3 येणार आहे. y = 3 येणार आहे. लक्षात आलं हे कसं येणार आहे? y = 3. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P = 1 आणि 3. बघा हा x चा किती आलता? 1 आलता. y चा किती आहे? 3. आणि p चे पॉइंट हा x आणि y च्या शो मध्ये करतो आपण. किती आहे? x चा कोऑर्डिनेट 1 आहे आणि हा 3 आहे. म्हणजे p कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P हा किती आहे? हे सगळे p चे आपण काढतोय. x आला 1, हा 1 आणि y आला 3. हा 3 या ठिकाणी आपण ठेवला. अशा पद्धतीने आपण हे पहिल्याचं आन्सर आपण काढतो. कळालं सर्वांना? काही डिफिकल्टी होती का रे? काही सुद्धा डिफिकल्टी नाही. थोडंसं फोकस करायचंय. एक एक प्रॉब्लेम आपल्याला बऱ्याच मुलांना काय वाटतं की सर खूप लेंदी आपलं चाललंय, काही की लेंदी नाहीये. समजवत असताना कधी कधी काही गोष्टी तुम्हाला मोठ्या वाटतात, लेंदी वाटतात, पण टेन्शन घेऊ नका. एखादी गोष्ट तुम्हाला वाटली की सर ह्याच्यामध्ये मला डाऊट वाटला, मी तर आहेच तुमच्यासाठी. परत मागे या, परत ऑब्झर्व करा, परत प्रॅक्टिस करा, इमॅजिनेशन करा, ऑब्झर्वेशन करा आणि हातामध्ये पेन ठेवून आपण प्रॅक्टिस जर करत राहिलो बेटा तर 100% ह्याच्यामध्ये आपल्याला कसल्याही स्वरूपाची डिफिकल्टी आपल्याला ह्याच्यामध्ये अवघड जाणार नाही. कळलं सर्वांना? गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर आपल्याला सेकंड प्रॉब्लेम बघायचा आहे. याच्यानंतर आपल्याला सेकंड प्रॉब्लेम बघायचा आहे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन कोणता आहे? सेकंड क्वेश्चन कोणता आहे? खाली पुढच्या स्लाइडवर प्रश्न दिलेत. प्रश्न वाचू आपण. इन ईच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स फाइंड द कोऑर्डिनेट्स. खाली आपल्याला पुढे एक्झाम्पल दिलेत. काय काढायचंय? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A which divide segment PQ in the ratio A आणि B. बघा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट. ह्या A चे पॉइंट काढायचे. कशाला डिवाइड झालेली आहे? विच डिवाइड्स सेगमेंट PQ. या PQ सेगमेंटला A हा पॉइंट या ठिकाणी आहे, तर त्या A चे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे इन द रेशो A:B. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण पुढे जाऊयात आणि प्रश्न एक एक तिथं या ठिकाणी सब क्वेश्चन दिलेले आहेत, ते सब क्वेश्चन बघूयात. काय रे बेटा? लक्षात घ्या. प्रश्न सर्वांच्या लक्षात आला? काय काढायचंय? पॉइंट A या ठिकाणी काढायचा होता. सर्वांना लक्षात आला? कोऑर्डिनेट ऑफ A चे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे होते. मग या ठिकाणी मी काय म्हणलं? या ठिकाणी पहिला प्रश्न घेतला. पहिल्या प्रश्नामध्ये P= काय दिले त्यांनी? P= PQ हे दिलेले आहेत. P= सेगमेंट आहे PQ. P किती दिले बेटा? -3 आणि 7. Q किती दिलंय? 1 आणि -4. Q किती दिलंय? 1 आणि -4. P किती दिलं होतं? -3 आणि 7. A आणि B चा रेशो किती आहे? 2:1 आहे. A:B किती आहे? 2:1 आहे. त्यामुळे या ठिकाणी मी म्हणलं सोल्युशन मध्ये मी सांगितलं P हा दिलाय -3 आणि 7. त्याला आपण काय म्हणतो रे मुलांनो? त्याला काय म्हणतो आपण? x1 y1. हा P -3 आणि 7, हा -3 आणि 7 याला x1 y1 आपण मानलं. अरे बाबा पुढे काय? पुढे Q आहे. Q ला काय म्हणलंय?
क्यूला हे बघा 1 आणि -4, क्यूला 1 आणि -4 दिलं, याला म्हणलं x2y2. आता पुढे म्हणलं मी a डिवाइड्स पी क्यू इन द रेशो. हा a जो कॉर्डिनेटचा पॉइंट होता बेटा, a डिवाइड्स हा डिवाइड करतो पी क्यूला इन द रेशो a:b. ए डिवाइड्स हे लिहिता आलं पाहिजे बेटा सर्वांनी. माझ्याकडे बघा, कॉर्डिनेट जॉमेट्री खूप सोपा चॅप्टर आहे, अवघड काही नाहीये. ह्याच्यामध्ये जी इथं इन्फॉर्मेशन आहे तीच लिहिली. ए डिवाइड्स जे आपल्याला मागच्या ह्याच्यामध्ये दिलं होतं, ए डिवाइड्स पी क्यू इन द रेशो a:b. a:b किती आलं मग या ठिकाणी? a:b इथं दिले बघा, a:b 2:1. त्यामुळे मी या ठिकाणी देअरफॉर a:b ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे 2:1. मी या ठिकाणी 2:1 लिहिलं. आता सगळं माहिती झालंय. बायसेक्शनल फॉर्म्युला म्हणा, बायसेक्शन फॉर्म्युला म्हणा, x इज इक्वल टू ax2 प्लस bx1. लक्षात आलं? ax2 प्लस bx1. या ठिकाणी काय म्हणणार आपण? ax2 प्लस bx1. लक्षात आलं का? ax2 प्लस bx1. या ठिकाणी आपण असं म्हणू का? ax2 प्लस bx1. या ठिकाणी हे 1 आहे. ax2 प्लस bx1 अपॉन a प्लस b. a ची व्हॅल्यू या ठिकाणी दिली 2 ठेवली आपण इथं 2. x2 ची व्हॅल्यू सर्वांनी इथं बघा x2 ची व्हॅल्यू हे बघा ह्या ठिकाणी हे आहे x2 ची व्हॅल्यू आहे 1. प्लसला प्लस ठेवलं. b ची व्हॅल्यू कुठे? b कुठे रे बेटा? हे बघा b ची 1 आहे. हा b ला 1 ला 1 ठेवला. x1 किती आहे? x1 आहे -3 ला -3 ठेवला. हा किती येतो? 2 × 1 2 येतो. प्लसला हा प्लस आणि मायनस 3 × 1 किती? 3 येतं. 3 × 1 3. मायनस येतं पण प्लस मायनस येणार इथं आणि इथं 3 राहणार आणि अपॉन 2 + 1 3 राहणार या ठिकाणी. म्हणजे 2 - 3 अपॉन 3. 2 - 3 किती आलं बेटा? -1 आलं. मोठ्याचं चिन्ह दिलं आपण. x इज इक्वल टू -1/3. आता पुढे काय या ठिकाणी? y इज इक्वल टू. आता y इज इक्वल टू आपण x तर काढला ना बेटा. लक्षात घ्या सर्वांनी, मुलांनो खूप फोकस देऊन बघा बेटा. एक एक स्टेप मी खूप छान समजून सांगतोय. y इज इक्वल टू किती आला? ay2 प्लस by1 ay2 प्लस by1 अपॉन a प्लस b. लक्षात घ्या, a ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 ठेवली, y2 ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे. कुठे रे y2 ची व्हॅल्यू? हे बघा बेटा, ही y2 ची व्हॅल्यू आहे -4. अरे y2 ची व्हॅल्यू ठेव इथं, -4 ठेवली. प्लसला प्लस ठेवलं. b ची व्हॅल्यू किती आहे बेटा? सर्वांना माहिती. हा b ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 आहे. 1 ठेवली. y1 ची व्हॅल्यू या ठिकाणी y1 ची 7 आहे. 7 ठेवली. सोडून घे राजा आता या ठिकाणी. 4 × 2 8 येतं. 4 × 2 8 -8 आलं. प्लसला प्लस घेतलं. 7 × 1 7 -8 + 7 अपॉन 3 किती येणार आहे बेटा? -8 + 7 -8 + 7 8 मधून 7 गेले. प्लस मायनस येतं. 1 येणार आहे. मोठं 8 असल्यामुळं मायनसचं चिन्ह आणि 3 ला 3. त्याच्यामुळं x चा कॉर्डिनेट आला -1/3. y चा कॉर्डिनेट आला -1/3. देअरफॉर म्हणा द कोऑर्डिनेट्स ऑफ a इज इक्वल टू -1/3. हा -1/3 आणि -1/3 हे दोन कोऑर्डिनेट काढले आपण. लक्षात आलं का मुलांनो? इझी होतं का? खूप इझी आहे, खूप इझी आहे. अवघड काहीही नाहीये. केवळ तुमचा फोकस या ठिकाणी पाहिजे. लक्षात आला पहिला प्रश्न? हा सब क्वेश्चन आहेत, बरोबर आहे. मूळ प्रश्न कुठला होता आपला? मूळ प्रश्न हा होता. ठीक आहे, हा मूळ प्रश्न होता. याच्यामध्ये आपण हा सब क्वेश्चन घेतलेला आहे. ओके, सर्वांना कळालं हे? चला, गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरचाच आधारित आपल्याला काढायचं आहे कोऑर्डिनेट ऑफ ए चाच कोऑर्डिनेट आपल्याला काढायचा आहे बेटा. ए चाच कोऑर्डिनेट आपल्याला काढायचा आहे. मग या ठिकाणी परत मी म्हणलं p इज इक्वल टू किती आहे? -2 आणि -5. p इज इक्वल टू -2 -5 x1 y1. याला x1 म्हण, याला y1 म्हण. अरे बाबा, याला x1 म्हण, याला y1 म्हण, याला x2 म्हण, याला y2 म्हण. q इज इक्वल टू 4 आणि 3 x2 y2. हे लिहिलं. आता मन या ठिकाणी a डिवाइड्स pq इन द रेशो a is to b.
ए डिवाइड्स पी क्यू इन द रेशो A:B. हे सर कुठून लिहिलं हो तुम्ही? हे सर कुठून लिहिलं हो? अरे बेटा, आपल्याला प्रश्नामध्ये, मूळ प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं लक्षात घे. हे बघ, ए विच डिवाइड्स, ए डिवाइड करतं पी क्यू या सेगमेंटला इन द रेशो A:B. तेच लिहिलं आपण या ठिकाणी, तेच लिहिलंय का नाही मग या ठिकाणी आपण? ए डिवाइड्स पी क्यू इन द रेशो A:B. A:B किती आहे? 3:4 आहे. तेच मी इथं 3:4 लिहिलं. आता मला सांग बायसेक्शन फॉर्म्युला, आता मला सांग बायसेक्शन फॉर्म्युला AX2. आता x इज इक्वल टू सेक्शन फॉर्म्युलाने मी काढलं, x इज इक्वल टू AX2 प्लस BX1. x च्या वेळेस x2 x1 ठेवा, y च्या फॉर्म्युलामध्ये y2 y1 ठेवा. अरे राजा इकडे बघ, x इज इक्वल टू AX2 प्लस BX1 अपॉन A प्लस B. आता लक्षात घे, ए ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे बेटा? ए ची व्हॅल्यू 3 आहे. ए ची व्हॅल्यू 3 आहे. बी ची व्हॅल्यू 4 आहे. ए ची व्हॅल्यू 3 आहे. बी ची व्हॅल्यू 4 आहे. x2 ची व्हॅल्यू 4 आहे. x1 ची व्हॅल्यू -2 आहे. बाकी जशाच तसं ठेवलं. ए ची 3, बी ची 4, 4 × 3 12, प्लसला प्लस, हा प्लस आणि मायनस काय होतो? मायनस होतो, त्यामुळे मायनस. 4 × 2 8, -8. 12 × 12 - 8 किती होणार आहे? आणि हे 4 + 3 7 होतं. बघा, 12 - 8 4 येतं, 7 ला 7. x इज इक्वल टू 4/7. x इज इक्वल टू 4/7 आलं. x ची व्हॅल्यू आली. x ची व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे y ची व्हॅल्यू काढायची. y कसा काढणार आपण? y इज इक्वल टू फॉर्म्युला आहे बायसेक्शनल फॉर्म्युला. बायसेक्शन फॉर्म्युला y इज इक्वल टू AY2 प्लस BY1, AY2 प्लस BY1 अपॉन A प्लस B. AY2 प्लस BY1 अपॉन A प्लस B. AY2 प्लस BY1 अपॉन A प्लस B. अरे राजा, A ची व्हॅल्यू किती आहे? A ची व्हॅल्यू 3 आहे. Y2 ची व्हॅल्यू 3 आहे. प्लस ला प्लस, बी ची व्हॅल्यू 4 आहे. y1 ची व्हॅल्यू -5 आहे. ज्या इथल्या व्हॅल्यू मी तिथं लिहिल्या. ए ची व्हॅल्यू सर्वांना माहिती, हे 3 आणि 4 आहे. मग या ठिकाणी ह्याची किती आली? 3 3 जा 9 आलं. प्लस आणि मायनस मध्ये मायनस येणार आहे. 5 4 जा 20, 4 आणि 3 7. 4 3 हे मल्टिप्लिकेशन नाही, ऍडिशन आहे, त्यामुळे इथं केलं मी 7. 20 मधून 9 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह येणार -11. 7 ला 7 येणार. y इज इक्वल टू -11/7. y इज इक्वल टू -11/7. द कोऑर्डिनेट्स ऑफ ए चे कोऑर्डिनेट्स काय येतात बेटा? द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए, द कोऑर्डिनेट्स ऑफ ए काय येणार आहे? x चा कोऑर्डिनेट आहे 4/7, y चा आहे -11/7, a चा आहे a चा किती आहे बेटा? a कुठे गेलं? a चा आहे 4/7 म्हणजे हा x, आणि या ठिकाणी y चा -11/7, जे आपण a चे दोन्ही कोऑर्डिनेट x आणि y या ब्रॅकेट मध्ये लिहिलेले आहेत. कळलं सर्वांना? हे सेकंड एक्झाम्पल कळलं? बघा, छान एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये डिफिकल्टी अशी काहीही नाहीये. ओके, चला पुढे घ्या. आता पुढे कोणतं आहे रे? पुढे तिसरं आहे. आता तिसऱ्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी? बघा रे बेटा, ए पोरांनो फोकस द्या माझ्याकडे. ए बेटा फोकस दे. काय सांगितलंय तिसरं? p इज इक्वल टू 2 आणि 6. p हा 2 6 आहे. q हा -4 1 आहे. A:B किती आहे? 1:2 आहे. मग या ठिकाणी मी लिहिलं p, काय लिहिलं बेटा? p ब्रॅकेट मध्ये 2 आणि 6 लिहिला. हा 2 म्हणजे x1 असतो, 6 म्हणजे y1 असतं, हे सर्वांनाच माहिती. Q म्हणजे काय बेटा? हा Q मध्ये -4 आणि 1, -4 आणि 1, हा -4x2, 1 म्हणजे y2. या ठिकाणी p ची व्हॅल्यू, p चा आला, q चा आला. A डिवाइड्स PQ इन द रेशो 1:2. A डिवाइड्स PQ इन द रेशो 1:2. या ठिकाणी काय सांगितलं बेटा? A डिवाइड्स PQ इन द रेशो 1:2. हे तर आपल्याला माहितीच, आपण लिहिणारच आहोत. ह्याच्यामध्ये A:2 1:2 आहे. A:B, म्हणून या ठिकाणी मी हे लिहिलं. बायसेक्शन फॉर्म्युलाने आपल्याला x काढायचंय आणि y काढायचंय. x इज इक्वल टू म्हणा बायसेक्शन फॉर्म्युला AX2 प्लस BX1, AX2 प्लस BX1 अपॉन A प्लस B. अरे बाबा, a ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. x2 ची किती आहे? -4 आहे. इथं बघून लिहिल्या सगळ्या. x2 ची -4.
पुन्हा नंतर बी ची व्हॅल्यू 2 आहे, जे इथं आहे बी ची 2, आणि y1 ची व्हॅल्यू किती, x1 ची व्हॅल्यू किती आहे बेटा, x1 ची व्हॅल्यू किती आहे, x1 ची व्हॅल्यू आहे 2, जे इथं ठेवली. -4 असल्यामुळे इथं मायनस येणार आहे, -4 × 1 -4, प्लसला प्लस येईल, 2 × 2 4 येणार आहे, -4 + 4 दोन्ही कट होईल, व 2 + 1 3 होणार आहे. या ठिकाणी आन्सर किती येईल मग, या ठिकाणी हा -4 म्हणजे हा 0/3, हा आन्सर किती येणार आहे 0/3चं, 0च येणार आहे. बरोबर आहे. पुढे आता y चे काढा. y = ay2 + by1, ay2 + by1. अरे बाबा a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू आहे 1, b ची व्हॅल्यू किती आहे, b ची व्हॅल्यू आहे 2, ay2 + by1 अपॉन a + b. a ची व्हॅल्यू 1, y2 ची व्हॅल्यू 1, प्लसला प्लस, b ची व्हॅल्यू 2, y1 ची व्हॅल्यू या ठिकाणी 6. ज्या इथं व्हॅल्यू आहेत बेटा, ज्या इथे व्हॅल्यू आहेत त्याच इथे ठेवल्या मी, अपॉन a + b. इथं बघा, इथे घ्या, इथं = करा. a ची व्हॅल्यू 1 आहे, y2 ची व्हॅल्यू 1 आहे, पुन्हा नंतर प्लसला प्लस आहे, b ची व्हॅल्यू 2 आहे, y1 ची व्हॅल्यू 6 आहे, अपॉन 1 + 2. या ठिकाणी घ्या, 1 × 1 1 येणार आहे, प्लसला प्लस, 6 × 2 12 येईल, अपॉन इथं हा a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू 2 आहे, 1 + 2 3 येणार आहे. लक्षात घ्या, हे 1 + 12 6 × 2 12 होतं, हा 1 + 12 अपॉन 3, 12 + 1 13 येणार, 3 ला 3 येणार, y = 13 + 3 आणि x = 0 येणार आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो डायरेक्टली द कोऑर्डिनेट्स ऑफ a हा 0 आणि कॉमा देऊन 13/3. लक्षात आलं सर्वांना. ह्याच्यामध्ये डिफिकल्टी काही नाहीये, केवळ तुम्हाला समोर बघायचंय आणि लक्षात घ्यायचंय. याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स आपण a चे काढतोय, जे आपण या ठिकाणी पण सांगितलं की a डिवाइड्स pq इन द रेशो 1:2, आणि हे आपण या ठिकाणी द कोऑर्डिनेट्स ऑफ a पहिल्यांदा x काढलं, x साठी हा x असतो, हा इथं y असतो, x साठी 0, y चा 13/3, आणि हे ब्रॅकेटमध्ये a आपण a शो करून ब्रॅकेटमध्ये आपण हे दाखवलेलं आहे. कळलं सर्वांना. हे सब एक्झाम्पल या ठिकाणी आहेत पहा. सब एक्झाम्पल होते हे सेकंड क्वेश्चनचे सब एक्झाम्पल. कळलं का रे बाबा, लक्षात घे रे बाबा, माझ्या समोर बघ रे बाबा. थोडंसं फोकस द्या बेटा, असं 100% फोकस दिलं पाहिजे तुम्ही. असं इकडं तिकडं आपली नजर जी आहे ना बेटा, असं एकदम असं समोर पाहिजे, आपल्या बोर्डाकडे नजर पाहिजे. सरांनी जे सांगितलंय ना ते असं एकदम 100% लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, कळतं सर्वांना. गुड, व्हेरी गुड. आता या ठिकाणी क्वेश्चन तिसरा बघा. क्वेश्चन तिसरा काय सांगितलंय, फाइंड द रेशो इन विच पॉइंट t इज इक्वल t किती आहे, -1 आणि 6 आहे. फाइंड द रेशो इन विच पॉइंट t -1 6 आहे. डिवाइड्स द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट p -3 and 10 and q इज इक्वल टू 6 and -8. आपल्याला काय काढायचं याच्यामध्ये, फाइंड द रेशो काढायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. इन विच हे t डिवाइड्स द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स p आणि q. ठीक आहे, आपण काढूयात. आपल्याला रेशो काढायचा आहे, फाइंड द रेशो काढायचा आहे. काय म्हणले, फाइंड द रेशो इन विच पॉइंट t. आता पुढे काय म्हणते, पॉइंट t 1 आणि 6 आहे, -1 आणि 6 कशामध्ये डिवाइड्स होतो, डिवाइड्स द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट p आणि q, आणि p दिले तिथं -3 10, q दिले 6 आणि 8. कसं काढायचं बेटा रेशो, कसं काढायचा रेशो, चला आपण मिळून काढूया. फोकस घ्या. सोल्युशन इज इक्वल टू, सोल्युशन कसं आहे, p चा पॉइंट कुठे रे राजा, p किती आहे, -3 10, याला म्हणा, याला x1. सर म्हणतील, पोरं म्हणतील, सर ह्या t च्या याला x1 y1 काय म्हणलो नाही आपण. अरे गाढवा, हे लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट ह्या p चा आहे, p आणि q आहे. फाइंड द रेशो इन विच पॉइंट t, हे ह्याचा रेशो काढायचा आपल्याला, इन विच पॉइंट t इज इक्वल टू एवढा आहे म्हणून. ठीक आहे, त्यामुळं p साठी आपण हे p आणि q हे या ठिकाणी धरलं. p इज इक्वल टू किती येणार आहे बेटा, या ठिकाणी p
P इज इक्वल टू -3 8 ह्याला x1 y1 म्हणा, Q इज इक्वल टू 6 आणि -8 Q ला किती म्हणलं बेटा x2 ह्याला x2 y2 आणि T चा जो पॉइंट आहे -1 आणि 6 याला x आणि y म्हणलं फक्त. ठीक आहे, याला x आणि y म्हणलं कारण हा पॉइंट सर्वांना माहिती x असतो, याला y म्हणतो आपण. ठीक आहे. आता लक्षात घ्या, मग मी या ठिकाणी बाय सेक्शन फॉर्म्युला म्हणलं. सेक्शन फॉर्म्युलामध्ये x इज इक्वल टू ठेवलं, x इज इक्वल टू x2 प्लस b x1 अपॉन a प्लस b. आता मला या ठिकाणी x ची व्हॅल्यू सर्वांना माहिती का, x ची व्हॅल्यू -1 आहे. हे x आणि y आहे का नाही, हे t ची ठेवलेली बेटा, हे इम्पॉर्टंट आहे बरं का. मग मी या ठिकाणी हे ठेवलं बेटा, x ची व्हॅल्यू 1 ठेवली, -1 हे बघा -1. त्याच्यानंतर a ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, आपल्याला a:b काढायचा आहे रेशो, a:b रेशो काढायचा आहे जो आपल्याला दिला नाही. बरोबर आहे. त्यामुळे मी या ठिकाणी काय म्हणलं, जो आपल्याला रेशो काढायचा आहे, मग आपण रेशो काढायचा आहे म्हणल्यानंतर या ठिकाणी मी सांगितलं हा x ची व्हॅल्यू -1 ठेवली, a काढायचं आहे आपल्याला, हा x2 6 आहे, हे बघा x2 6 आहे, हा x2 6 आहे. त्यानंतर प्लसला प्लस ठेवलं, b काढायचं आहे आपल्याला, x1 किती आहे रे बेटा, हा x1 आपण या ठिकाणी बघितला, x1 -3 आहे आणि a प्लस b काढायचे आपल्याला. मग कसं येणार बेटा, हा इकडून इकडं मल्टिप्लिकेशन कर आणि हा इज इक्वल टूच्या इकडे जशाच तसा घे. हा मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होतं बेटा, -1 ब्रॅकेट a प्लस b, -1 ब्रॅकेट a प्लस b इज इक्वल टू ठेवा, हा 6a होतो, प्लस आणि मायनस, हा मायनस होतो, 3b होतो. बरोबर आहे. 6a - 3b हा 6a, बरोबर आहे, हा 6a आणि हा प्लस मायनस होतो आणि b × 3 हा 3b होतो. कळलं सर्वांना. मग या ठिकाणी हा -1 येतो बेटा इथं, -1 इज इक्वल टू, हा -1 इज अपॉन -1 ब्रॅकेट a प्लस b इज इक्वल टू 6a - 3b. या ठिकाणी मी काय ठेवला बेटा, मग हा -a, हा या ठिकाणी काय ठेवला, a आणि -1 काय होतो बेटा, हा -a होतो, -1 × a किती होतो बेटा, -1 × a किती होतो, -a होतो. 1 ची व्हॅल्यू नसते त्यामुळे ह्याचा गुणाकार केल्यावर मायनसच होणार आहे. पुन्हा हा मायनस प्लस मायनस होणार आहे, हा मायनस प्लस मायनस होणार आहे, b × 1 किती होणार आहे, bच होणार आहे, फक्त मायनसचं चिन्ह येणार आहे. हे कळलं का, लक्षात घ्या. इथे a × 1 एच होणार आहे, a × 1 एच होणार आहे, पण चिन्ह कोणतं, मायनसचं. हा प्लसचं चिन्ह आहे, हा प्लस b × -1 मायनस b होणार आहे, कारण b ने ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर बीच येणार आहे. प्लस मायनस मध्ये मायनस घ्या. लक्षात आलं सर्वांना, प्लस मायनस मध्ये मायनस घ्या. या ठिकाणी लक्षात आलं सर्वांना, -a इज इक्वल टू -a, लक्षात घ्या इथं -a, हा -a -b होणार आहे. या ठिकाणी -a - b इज इक्वल टू हा 6a - 3b जशाच तसा. हा आपण इथंपर्यंत आलो. इथं घ्या बेटा, हा 6a इकडं घ्या, 6a आणि हा इथं काय केला आपण, 6a + 3b हा a केला, प्लस घेतला, हा 6a जशाच तसा इकडं आणला, हे चिन्ह अपोजिट केलं, a घेतला या ठिकाणी आणि हा इज इक्वल टू करून हा 3bचं चिन्ह प्लस केलं आणि हा मायनस जशाच तसा, 3b - b काय आलं बेटा, 6a + 7, 6a + a. ही स्टेप महत्वाची आहे बरं का, लक्षात घ्या. आपण हे 6a इकडे घेतलं, हा -a जो होता तो +a झाला, कारण हे जशाच तसा घेतल्यामुळं हा इथं चिन्ह अपोजिट झालं. हा इथं 3b अपोजिट चिन्ह घेतला +3b मध्ये, त्याच्यामुळे हे चिन्ह जशाच तसं आलं. ओके, हे दोघांचं काय होतं बेटा, 6a + a, 6a + a, हा 6 + a, 6a + अजून एक a मिळाल्यानंतर 7a होतो आणि 3b मधून 2b काटले, 1b गेला तर 2b राहतात. त्यामुळं हा या ठिकाणी a:b रेशो आपल्याला मिळतो. a/b म्हणा, a च्या अपोजिटचं 2 इथं लिहायचं, b च्या अपोजिटचं 7 इथं लिहायचं. ठीक आहे, हे कसं लिहायचं कळलं का. इथं ह्या फॉर्म मध्ये हे a:b लिहा, a:b, a/b. a च्या समोर लिहा, ह्या a च्या समोर कोणता आहे, 2 आहे, 2 लिहिलं. ह्या b च्या समोरचं कोणता आहे, 7. नाहीतर पोरं काय करतात, 7/2 लिहितात. तसं लिहायचं नाही, ट्रिक सांगतो. 7a + 2b असेल
असेल तर ए अपॉन बी लिहा, एच्या समोरचं 2 इथं लिहा, बीच्या समोरचं बेटा हा 7 इथं लिहा. ठीक आहे, लक्षात आलं. मॅथमॅटिक्स मध्ये काही नियम आहेत, नियम लक्षात आले नाहीत तर काही ट्रिक्स लक्षात ठेवायच्या ज्या मी सांगतोय त्या. ठीक आहे, त्यामुळे ए इज टू बी किती आलं, देअरफॉर बेटा 2:7 आलं. टी डिवाइड्स सेगमेंट पी क्यू, बघा टी डिवाइड्स, हे टी जी आहे बेटा, टी डिवाइड्स द लाईन और सेगमेंट पी क्यू, बरोबर आहे, इन द रेशो, कोणत्या रेशो मध्ये, 2:7 या रेशो मध्ये, 2:7 या 7 रेशो यामध्ये. कळलं सर्वांना? सोपं होतं का बेटा? सोपं होतं, पण आपल्याला एका ह्याला थोडासा लेंदी वाटतंय आपल्याला की जर सर किती लेंदी सांगतायत. बेटा मी लेंदी सांगण्याचं कारण काय की आयुष्यामध्ये परत तुमचं हे विसरलंच नाही पाहिजे, बरोबर आहे. तुम्ही पुन्हा फिजिक्सचा अभ्यास करा, आयुष्यामध्ये कशाचाही अभ्यास करा, हे तुमचं विसरलंच नाही पाहिजे कधी. ठीक आहे, लक्षात येतं सर्वांना हे मी काय म्हणतोय ते? परफेक्टली लक्षात येतं ना? चला, गुड, व्हेरी गुड. कळलं सर्वांना? क्वेश्चन तिसरा. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट चौथा क्वेश्चन घ्यायचा आहे. काय म्हणतो चौथा क्वेश्चन बेटा? सर्वांनी बघा या ठिकाणी चौथा क्वेश्चन काय, पॉइंट पी इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड ए बी इज अ डायमीटर. हे बघा ए बी इज अ डायमीटर. इथं फिगर काढली बेटा, हे बघा ही फिगर, छोटीशी फिगर काढली बघा, छोटीशी फिगर काढली. काय फिगर आहे रे? हा पॉइंट पी हा सर्कल आहे, पॉइंट पी इज अ सेंटर ऑफ सर्कल, हा पॉइंट पी इज अ सेंटर ऑफ सर्कल. बेटा ही फिगर काढली या ठिकाणी, असा सर्कल दिलाय आणि पॉइंट पी इज अ सेंटर ऑफ सर्कल, हा पॉइंट पी इज अ सेंटर ऑफ सर्कल. ओके, ए बी इज अ डायमीटर. डायमीटर कसा असतो? ह्या सर्कलच्या इकडच्या बाउंड्री पासून इकडच्या पर्यंत. बघा हा ए आणि बी हा पूर्ण सर्कलच्या इकडच्या बाउंड्री आहेत का नाही, त्यामुळे ए बी इज अ डायमीटर. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी इफ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए अँड पी आर 2:2 -3 अँड बी चा किती आहे बेटा? बी चा किती आहे? 2 आणि 0 आहे. 2 इथंच 0 लिहितो मी. ठीक आहे, इथंच 0 लिहितो अशा पद्धतीने. ठीक आहे, हा इथं आपण कट करूयात रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, 2 -2 आणि 0 हे ए चा पॉइंट हा आहे आणि बी चा, पी चा किती आहे बेटा? हा -2 आणि 3 आहे. ठीक आहे, हा ए चा तेवढा आहे आणि पी चा या ठिकाणी किती दिलेला आहे? ए चा किती आहे? ए आणि बी. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी इफ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए इज इक्वल टू ते आहे आणि पी इज इक्वल टू ते दिलेलं आहे. ठीक आहे, कळलं सर्वांना परफेक्टली काय म्हणतोय ते मी? परफेक्टली कळलं का मला सांगा? परफेक्टली कळलं आपल्याला? हा ए चा पॉइंट दिलाय आणि पी चा एक दिलाय. ओके, आपल्याला हे पी चा आहे बरं का, आपल्याला बी चा काढायचा आहे. प्रश्न काय म्हणलाय अजून एकदा लक्षात घ्या. पॉइंट पी इज द सेंटर ऑफ द सर्कल. ह्याच्यामध्ये बेटा पॉइंट पी आहे, हा सेंटर ऑफ सर्कल आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर त्यांनी काय दिलंय? ए बी इज अ डायमीटर. हा ए बी डायमीटर दिलाय. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ, ह्याच्यामध्ये बघा ह्याचे पी चे कोऑर्डिनेट दिलेत, ए चे कोऑर्डिनेट दिलेत, एक्स आणि वाय हे बी चे कोऑर्डिनेट दिले नाहीत, तेच आपल्याला काढायचे. ठीक आहे, तेच आपल्याला काढायचे. मग सरळ सरळ या फिगर वरून पण आपण लक्षात घेतो. ए चे कोऑर्डिनेट किती आहेत बेटा? 2 -3. ए चे 2 -3 याला आपण x1 y1 म्हणलं. बी चे किती आहेत बेटा? बी चे फक्त x आणि y आहे, बी ला आपण x आणि y म्हणलं आणि त्याला किती, त्याला काय म्हणलं बेटा? x2 आणि y2. लक्षात आलं? हा बी ला जे बेटा बी जो आहे ना, कारण हे कोऑर्डिनेट हे डायमीटर आहे बरं का, हा ए आणि बी, त्याच्यामुळे आपण इथं ह्या बी ला x आणि y जरी म्हणलं तरी इथं त्याचा पॉइंट कसा द्यायचा? x2 आणि y2 विच इज टू फाइंड आउट. ओके, जे आपल्याला फाइंड करायचंय. आणि पी सेंटर आहे ना, मिड पॉइंट आहे पी त्या डायमीटरचा. पी किती आहे बेटा? -2 आणि 0. हा पी -2 आणि 0 आहे. हे बघा हा -2 आणि 0 हा पी चा पॉइंट आहे. ठीक आहे, -2 आणि 0. ओके, आणि त्याच्यामुळं बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, आता ह्याच्यामुळं आपल्याला इथे काय करावं लागेल? मिड पॉइंट फॉर्म्युला वापरावा लागेल. एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करा, लक्षात घ्या. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला वापरावा लागेल. ह्या व्हॅल्यू कशा घेतल्या बेटा? मी याला x1 y1 म्हणलं आणि ह्याला ह्या x आणि y पॉइंटलाच मी x2 आणि y2 म्हणलं बरं का. ह्या x आणि, नाहीतर पोरं म्हणतील सर ह्यालाच कसं म्हणलं बेटा? कारण हा डायमीटर आहे, हा मिड पॉइंट इथे येतो, त्यामुळं तो त्याला मिड पॉइंटला, आपल्याला मिड पॉइंटला काही पॉइंट द्यायचा नाहीये. सरळ सरळ या ठिकाणी आपल्याला मिड पॉइंटच्या फॉर्म्युलाने काय म्हणायचंय? बाय मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला काय म्हणायचं या ठिकाणी बेटा? मिड पॉइंट फॉर्म्युलाने बाय मिड पॉइंट फॉर्म्युला पी इज इक्वल टू
माय मिड पॉइंट फॉर्म्युला, लक्षात घ्या रे बेटा, बाय या ठिकाणी बाय मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि मग या ठिकाणी आपण सरळ सरळ काय म्हणतो, मिड पॉइंट फॉर्म्युलाने x1 प्लस x2 अपॉन 2, बरोबर आहे, x1 प्लस x2 अपॉन 2. ओके, x1 प्लस x2 अपॉन 2, x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 असं म्हणायचं. काय म्हणायचं याच्यामध्ये, x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2. लक्षात आलं, लक्षात आलं का सर्वांनी? इथं काय म्हणले आपण, x इज इक्वल टू x1 प्लस x2. या ठिकाणी x1 किती आहे रे, x1 आहे 2, x1 आहे 2. हा x1 आपण या ठिकाणी ठेवला, बरोबर आहे, हा x1 या ठिकाणी ठेवला. x2 किती आहे या ठिकाणी, x2 किती आहे हे बघा, हा x2 आपल्याला इथं दिला नाही, जो x फक्त ठेवला इथं, जो इथं x ठेवलाय, ठीक आहे. अपॉन 2 ला 2 ठेवला, हा इथे -2 इथला ठेवला -2, आणि -2 इथं जसाच तसा आला, हा -2. बघा, हा x1 2 आला इथे, हा x2 आला, जो आपल्याला x2 इथे आहे, x2 आपल्याला किती होता, हा x होता, जो x केला. आणि इथे डिवाइडला काय येणार आहे, x1 अपॉन x2, डिवाइडला तर 2 फॉर्म्युला मधलंच आहे, हा डिवाइडचा आपल्याला फॉर्म्युल्यातला 2 जशाच तसा ठेवला. मग काय आलं या ठिकाणी, हा 2 इंटू हा 2 जो आहे ना बेटा, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जातो या 2 ला, हा 2 लक्षात घ्या, हा 2 इंटू 2 -4 होतो, हा 2 इंटू 2 -4 होतो, इज इक्वल टू ला इज इक्वल टू, इथे पुढे काय येतं 2 प्लस x, हा 2 प्लस x, -4 इज इक्वल टू 2 प्लस x. पुढे या ठिकाणी आपण x कसं काढतो ह्याच्यामध्ये, मग x इज इक्वल टू हा 4 प्लस 2 होतो, ठीक आहे. हा 4 इकडे येऊन प्लस मध्ये होतो, आणि हा 2 जशाच तसा इज इक्वल टूच्या इकडेच असल्यामुळं 2 जशाच तसा राहतो, फक्त x इकडे जातो. x इज इक्वल टू x, हा x इकडे येऊन मायनस होतो, म्हणून मायनस इकडे हा -x इज इक्वल टू 4 प्लस 2 म्हणजे 6 येत आहे, म्हणजे x इज इक्वल टू x चिन्ह इकडे गेल्यानंतर -6 येणार आहे, ठीक आहे. x इज इक्वल टू -6, त्यामुळे x इज इक्वल टू -6 काढलं आपण, x इज इक्वल टू -6 काढलं. सिमिलरली काय म्हणायचंय, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, हा आता मिड पॉइंट फॉर्म्युला y1 प्लस y2 अपॉन 2, हे 0 आपण इथलं ठेवलं, हा 0 आपण इथला ठेवला, ठीक आहे. या ठिकाणी 0 आपण, कारण हा मिड पॉइंट आहे, पहिला मिड पॉइंट आपण -2 साठी घेतला, -2 हा मिड पॉइंट आहे ना p, -2 साठी घेतला, -2 इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2, आणि हा 0 दुसऱ्या मिड पॉइंट साठी आहे, ह्या p च्या, 0 इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. y1 या ठिकाणी इथून घेतले सगळे, y1 काय किती आहे बेटा, y1 आहे -3, जो आपण -3 ठेवला, आणि y2 किती आहे, y2 सर्वांना माहिती हा y आहे फक्त, इथे x1 इथे x2 जो आहे x आहे, आणि y2 हा y आहे, हे स्पेशल केस मध्ये लक्षात ठेवा. 0 इज इक्वल टू, हा 0 आणि 2 आपण ह्या मिड पॉइंट p मधला घेतोय, 0 इज इक्वल टू -3 प्लस y, आपण हे 2 जशाच तसं -3 प्लस y, इथं काय येणार बेटा, हा लक्षात घ्या, हा इथे काय येणार आहे, हा 0 आणि 2, हा 2 ऑटोमॅटिकली निघून जातो, कारण इकडे येऊन काय होतो, मल्टिप्लिकेशन मध्ये येतो, हा इकडे 0 इंटू 2 होतो ना, हा इकडे 2 इथं मल्टिप्लिकेशन 0 इंटू 2, कुठल्याही संख्येला 0 ने गुणल्यास, म्हणजे 2 ला 2 इंटू 0 जर झालं तर 0च येतं आन्सर, त्यामुळे 0 इंटू 2, हा इथे 0 येणार आहे, हा 0 जशाच तसा इज इक्वल टू ला इज इक्वल टू जशाच तसं -3 प्लस y, या ठिकाणी जशाच तसं y इज इक्वल टू किती येणार आहे, मग या ठिकाणी हा y मी इकडे घेतला, आणि y इज इक्वल टू किती येणार आहे, हा मग y इज इक्वल टू 3 येईल. ह्याचा आन्सर कसं येतं, हा y मी इज इक्वल टूच्या इकडे घेतला म्हणजे -y झाला, आणि हा इज इक्वल टूच्या इकडे आहे -3 जशाच तसा, हा मायनस कट, y इज इक्वल टू आन्सर काय येणार आहे, फक्त 3 येणार आहे. त्यामुळे देअरफॉर म्हणा द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट b, त्याच्यामुळे आपण b चे कोऑर्डिनेट काढले, या ठिकाणी x काढलं -6 आणि y चा 3, त्यामुळे हे x आणि y ला लिहून ठेवा, b चे कोऑर्डिनेट आहेत -6 आणि 3, ठीक आहे. b चे कोऑर्डिनेट किती आहेत, -6 आणि 3. ह्याच्यामध्ये मिड पॉइंट फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे बरं का, x1 आणि x2, आणि हा y1 आणि y2, आणि इथे हे -2 मिड पॉइंट मधलं ठेवायचंय, पहिल्यांदा हा मिड पॉइंट मधला -2 इथला, आणि हा 0 इथे ठेवलेला आहे, ठीक आहे. हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. प्रश्न काय सांगितलाय, प्रश्न इझी आहे का, फिगरवर प्रश्न होता, इझी आहे, अवघड काही नाहीये. याला आपण x1 y1
म्हणा, याच XY पॉइंटला X2Y2 म्हणा. ठीक आहे, हे इझी पद्धतीने सांगितलेलं आहे. डिफिकल्टी ह्याच्यात काही आहे का, तर डिफिकल्टी काही सुद्धा नाहीये. ठीक आहे, समजून घ्या. प्रॉब्लेम जरी दिसायला छोटा असला तरी पण एवढा इझी नाहीये, पण बघितल्यानंतर 2, 3, 4 वेळेस मॅक्झिमम टाइम्स बघितल्यानंतर याच्यामध्ये अवघड असं काही सुद्धा तुम्हाला पण लक्षात येईल की त्याच्यामध्ये अवघड असं इतकं काही नाहीये. ठीक आहे, चला, गुड, व्हेरी गुड. चौथा क्वेश्चन झाल्यानंतर आता आपल्याला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे. हा क्वेश्चन सर्वांनी बघितला, हा क्वेश्चन एकदा बघितला सर्वांनी, हा क्वेश्चन बघितला बेटा, चौथा क्वेश्चन बघितला सर्वांनी, गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर आपल्याला पाचवा प्रश्न घ्यायचा आहे. याच्यामध्ये पाचवा प्रश्न काय म्हणतो, फाइंड द रेशो इन विच P इज इक्वल टू K आणि 7. बघा काय म्हणले, फाइंड द रेशो. पहिल्यांदाच म्हणले रेशो काढायचा आहे ना, चला रेशो काढूयात आपण. रेशो काढायचा आहे इन विच पॉइंट P इज इक्वल टू, P किती पॉइंट आहे, K आणि 7. बरोबर आहे. इन विच पॉइंट P किती आहे, K आणि 7 आहे. त्याचे कोऑर्डिनेट आहेत ते. डिवाइड्स द सेगमेंट जॉइनिंग A 8 आणि 9 आहे आणि B 1 आणि 2 आहे. ठीक आहे, जॉइनिंग A आणि B म्हणलेलं आहे, जॉइनिंग A आणि B. ऑल्सो फाइंड K, आपल्याला K पण काढायचंय. काय काय काढायचंय, फाइंड द रेशो इन विच पॉइंट P ओके डिवाइड्स, पॉइंट P कुठे डिवाइड होतो त्याचा पण रेशो काढायचा आहे. ओके, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये त्यांनी A पण दिलाय आणि B पण दिलेला आहे. बरोबर आहे. आता हा पॉइंट P जो आहे ना बेटा, A आणि B या सेगमेंट मध्ये डिवाइड होतो. आपल्याला ह्याच्यामध्ये K पण पॉइंट काढायचा आहे आणि A आणि B चा रेशो पण काढायचा आहे. आता या ठिकाणी म्हणलं मी लेट P डिवाइड्स सेगमेंट AB. सर्वांना माहिती आहे हा पॉइंट P जो आहे ना कुठे डिवाइड होतो म्हणले, डिवाइड्स द सेगमेंट डिवाइड्स द सेगमेंट A आणि B, या A आणि B या पॉइंट मध्ये सेगमेंट मध्ये. त्यामुळे लेट P डिवाइड्स द सेगमेंट AB इन द रेशो MN. आपण रेशो काढा म्हणले, रेशो कोणता आहे, कारण ऑलरेडी हा A आणि B दिलाय, तर रेशो आपण म्हणूयात M:1. बरोबर आहे, M:1 या रेशो मध्ये सपोज करूयात. सपोज केले लेट म्हणून. बरोबर आहे, लेट P डिवाइड्स, हा P डिवाइड्स इन अ पॉइंट ऑफ P डिवाइड्स इन द सेगमेंट ऑफ AB इन अ सेगमेंट ऑफ AB इन द रेशो M:1. हे इम्पॉर्टंट, M:1 लक्षात घ्या. आपल्याला रेशो काढायचा आहे, रेशो काढायचा आहे. रेशो कोणत्या फॉर्म मध्ये आहे, M:1 या सपोज फॉर्म्युला मध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे असं म्हणलं. आता बायसेक्शन फॉर्म्युला म्हणा, बायसेक्शन फॉर्म्युला या ठिकाणी आपण म्हणलेला आहे. सर्वांना माहिती बायसेक्शन फॉर्म्युला आपण कसा काढतो रे, सेक्शन फॉर्म्युला म्हणल्यानंतर या ठिकाणी कसा काढतो आपण, लक्षात घ्या. बायसेक्शन फॉर्म्युला x इज इक्वल टू x1y1 प्लस x2y2. बरोबर आहे, अपॉन x1y1 प्लस x2y2. बरोबर आहे. नाही, आता इथे x धरावं का आपण, m धरूयात, m. बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला कोणतं धरायचंय, x1. बायसेक्शन फॉर्म्युला आपल्याला सॉल्व करायचा आहे ना. आपल्याला ह्याच्यामध्ये सेक्शन फॉर्म्युला आपण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू दुसऱ्या धरलेल्या आहेत. बरोबर आहे. बायसेक्शन फॉर्म्युला ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. तर त्याच्यामध्ये काय करूयात आपण सेक्शन फॉर्म्युलामध्ये, लक्षात घ्या बेटा. याच्यामध्ये आपण सेक्शन फॉर्म्युलामध्ये कसं करूयात, 7 ह्याच्यामध्ये बघा आपण काय केलेलं आहे, हा सेक्शन फॉर्म्युला जो आहे, सेक्शन फॉर्म्युला आपण ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करावे लागतील बेटा. व्हॅल्यू आपल्याला ह्याच्यामध्ये पुट कराव्या लागतील. एकदा आपण ह्याच्यामध्ये एकदा व्हॅल्यू पुट करून घेऊया. ठीक आहे.